नमस्कार। गुड मॉर्निंग। जय श्री राम। जय गजानन। जय साई राम। आज के इस 196 ऑनलाइन दिव्यांग जन संवाद कार्यक्रम में आप सभी का स्वागत है। और आज 27 फरवरी 2026 है। इस दिव्यांग जन संवाद के माध्यम से रोज लगभग 650 से 700 इंक्वायरी मुझे पूरे ऑल ओवर महाराष्ट्र और ऑल ओवर इंडिया से आ रही है। इतनी प्रचंड रिस्पांस का कारण है आप सभी का स्नेह और आप सभी का प्रेम। और उतना ही इम्पोर्टेंट, इस मंच के माध्यम से जो दिव्यांगों के काम हो रहे हैं और जो दिव्यांगों को स्ट्रेंथ मिल रही है, ताकत मिल रही है, इसके कारण ये कार्यक्रम इतनी तेजी से पूरे ऑल ओवर इंडिया में वायरल हो रहा है। आप अगर देखेंगे मेरे फेसबुक पेज पर तो सैकड़ों की तादाद में कमेंट्स होते हैं और इतने बड़े कमेंट्स होते हैं, उसमें इतनी गहराई होती है कि आप उनको पढ़ेंगे तो आपको समझ में आएगा कि दिव्यांगों का दर्द कितना ज्यादा है, दिव्यांग कितने परेशानी में है। तो मेरा ये कार्यक्रम अगर कोई नॉर्मल व्यक्ति देखते हैं जो दिव्यांग नहीं है, तो उनको मैं बताना चाहता हूँ कि आपके कांटेक्ट में अगर कोई दिव्यांग आता है तो उसको आप मोटिवेट करने की कोशिश करिए। क्योंकि मैं हर बार कहता हूँ, ईश्वर सेवा, दिव्यांग सेवा ही ईश्वर सेवा है। तो आप अगर अपने लाइफ में कुछ अच्छा पाना चाहते हैं तो दिव्यांगों की हेल्प करिए, मदद करिए। सांत्वना नहीं चाहिए लेकिन सपोर्ट करिए, उन्हें लाइफ में आगे बढ़ने के लिए प्रोत्साहित करिए। क्योंकि आज हर नॉर्मल व्यक्ति के अगल बगल में कई दिव्यांग होते हैं, लेकिन वो उनको उसी राह पर छोड़ देते हैं जहां वो है। दिव्यांगों के पास में कुछ हो ना हो, मतलब अगर ऊपर वाले को आप मानते हैं, भगवान को मानते हैं, किसी आपके जो आप जिनको पूछते हैं उनको आप मानते हैं, तो ये बात उतनी ही सच है कि भगवान ने अगर हमसे कुछ लिया हुआ है, उन्होंने कुछ हमें किसी चीज की कमी की हुई है, किसी को हाथ नहीं है, किसी को पैर नहीं है, किसी को आंखें नहीं है, किसी को दिमाग का प्रॉब्लम है, अगर हमसे कुछ लिया गया है भगवान के द्वारा, तो यकीनन हमें बहुत कुछ दिया भी है। बस वो देखने की जरूरत है कि हम चीजों को किस नजरिए से देखते हैं। पहले के जमाने में होता था ऐसा, पहले होता था ऐसा कि जो अपने कमजोर अंग है या कमजोर विषय है उसको मजबूत किया जाए। लेकिन अभी ऐसा नहीं है। अभी ऐसा है कि जो चीजें आपके पास मजबूत है उसको और मजबूत की जाए, जो कमजोर है उसको मजबूत करने में टाइम न गवाते हुए जो मजबूत है उसको और मजबूत की जाए। कल भी मेरे सेशन में यही था, दिव्यांगों को यही मैं कह रहा था कि आपकी जो ताकत है उसको बढ़ाइए, ना कि जो कमजोरी है उसको रहकर उसको पकड़ के कोसते रहिए। बहुत से दिव्यांग अपने आप को कोसते रहते हैं, हिम्मत ही नहीं दिखाते। मैं कितना कोशिश करता हूँ उनको मोटिवेट करने की, प्रेरित करने की, गाइडेंस करने की, लेकिन वो अपने आप को कमजोर ही मानते हैं। एक ही रट लगाए बैठे हैं कि मुझे क्या मिलेगा, मुझे क्या मिलेगा, मुझे क्या मिलेगा। क्या वो सही में मिलने से आपके जीवन में बहुत बड़ा बदलाव हो जाएगा? नहीं। लेकिन अगर आप अपने अपने आप को, अपनी ताकत को समझते हैं तो बहुत बड़ा बदलाव जरूर हो सकता है। तो आइए समझते हैं आज के विषय, आज के दिन कौन क्या चाहता है और क्या वो बात करना चाह रहा है। आइए समझते हैं, लेकिन सुझाव समझ के जाइएगा। जो करने वाले होते हैं वो किसी भी सूरत में करके दिखाते हैं, किसी भी सूरत में। ना उनके सामने में कोई दिव्यांगत्व आड़े आता है, उनके सक्सेस में ना कुछ, ना बाधाएं आड़ी आती।
आप अपने आप को देखते किस तरह, वो बहुत इंपॉर्टेंट है, बहुत ज्यादा इंपॉर्टेंट। आप किन लोगों के साथ में रहते, किन लोगों का साया या किन लोगों की परछाई आपके ऊपर है। जीवन में जितना नम्र रहेंगे, जितना जितना शांत रहेंगे, उतनी प्रगति और खुशी दोनों आपको मिलेंगी। ऐसा मेरा तजुर्बा है। चलिए, हमारे साथ काफी मेहमान यहाँ पे जुड़े हुए हैं, हम बात करते हैं। नमस्कार वो, सर. नमस्कार। हं. नमस्कार। हा, मी तुम्हाला पहिले प्रश्न टाकला होता माझ्या चिसगावचा, यवतमाळ. मी हाँ। नागपूर विजय शृंगारे. अच्छा। हा, ई रिक्षासाठी हे केला होता मी. हाँ। आणि मी तुम्हाला सांगितलं होतं, मी माझ्या गावातले 4-5 जे आहे, समजा आता बोलवलं बाकीच्या अपंगाला, दिव्यांग लोकांना. अरे वाह। हा, एक या चंदाताई आहेत. नमस्कार सर. नमस्ते चंद्रताई। आणि हे आहेत ठाकरे भाऊ. नमस्कार. नमस्कार ठाकरे भाऊ। हा. तर माझं मी नंतर समस्या सांगते. तुम्ही आधी यायचं ऐकून घ्या. आणखी दोघं तिघ जण आहे. ठीक आहे, ठीक आहे, सांगा कोण सांगा चंद्रताई, तुमचं पूर्ण नाव सांगा. माझं नाव चंदा वासुदेव ब्राह्मणकर आहे सर. थोडा, हाँ, वासुदेव, हो. चंदा वासुदेव ब्राह्मणकर. ब्राह्मटकर। हो. पर्सेंटेज किती आहे ताई तुझे? सर माझं अपंगात सर्टिफिकेट नाहीच आहे, दिलंच नाही मला त्या सरकारी दवाखान्यातून. हा हा हा, नाही दिलं सर्टिफिकेट, नाही दिलं. राहणं कुठे आहे? चिसगाव. चिचगाव कुठे आहे हे? हे मीनाक्षीताई. नेर तालुका. नेर तालुक्यामध्ये. उमरेड, उमरेड। नेर तालुका, यवतमाळ जिल्हा. बरं बरं, ठीक आहे. सर मी वय किती आहे खूपदा. ताई तुझं? वय किती काय? आहे? वय किती आहे तुझं? 25. 25। शिक्षण काय झालेलं आहे? माझं एम ए. हा, एम एम ए ए एम एम ए झालेलं आहे, व्हेरी गुड, छान. तुझा संपर्क नंबर काय ताई? ए. 82 हा, 61 बरं, 80 40 10. 80 40 10. सांग, काय मदत करू शकतो तुझी, काय मार्गदर्शन करू शकतो? सर मला फक्त अपंगात सर्टिफिकेट पाहिजे. बरं, ठीक आहे, मला एक सांग, प्रॉब्लेम काय, तुला डोळ्याचा प्रॉब्लेम आहे का? हो, डोळ्याचा. बर. आणि मी खूपदा सर दवाखान्यात गेली, पण तिथल्या डॉक्टर लोकांनी मला लो विजनच दिलं, 35% दिलं फक्त. हो, आता बघ, वास्तविकता हीच आहे की ज्या कोणी मित्राच्या, दिव्यांगांच्या एक डोळ्याचा प्रॉब्लेम असेल, तर त्याला 30%च दिल्या जातात. हा, एका डोळ्याचा जर प्रॉब्लेम आहे तर त्याला 30% मिळेल. दोन डोळ्यांचा प्रॉब्लेम आहे आणि दिसत आहे, पण दोन्ही डोळ्यांनी ब्लर दिसत आहे. ब्लर म्हणजे असं धुंदलं दिसत आहे, क्लिअर नाही दिसत आहे, विजन क्लिअर नाही, तर त्याला 60% दिले जातात. आणि अजिबातच नाही दिसत म्हणजे एकदम छोटे छोटे डोळे आहे आणि अजिबातच नाही दिसत, तिथे 100% ब्लाइंडला दिले जातात. त्यामुळे हा जो विषय आहे चंदाताई, हा विषय आम्ही घेतलेला आहे की ज्या दिव्यांगांना एका डोळ्याचा प्रॉब्लेम आहे, त्यांना किमान 40% तरी द्यावे, जेणेकरून त्या शासनाच्या योजनांचा ते लाभ घेऊ शकेल. कारण आहे तर दिव्यांग, नॉर्मल तर नाही आहे ना. दुसरे जे नॉर्मल लोक आपल्या आजूबाजूला असतात, तर त्यांच्यासारखेच आपण नाहीच आहोत. मग जर दिव्यांग एका डोळ्यांनी असेल किंवा दोन डोळ्यांनी असेल, तरीही त्याला हँडिकॅप सर्टिफिकेट आणि डिसॅबिलिटी हँडिकॅप सर्टिफिकेट, UDID सर्टिफिकेट त्याला देण्यात यावी. ही 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 मांग आपण उचललेली आहे सरकारपुढे, ही आपण आपले मत मांडलेले आहे. कळलं का? तर आता हा विषय घेतलेला आहे, याला वेळ लागेल, पण हा विषय आपण नक्कीच करू की ज्यांना 30% आहे त्यांनाही किमान, म्हणजे थोडी जरी दिव्यांगत्व असलं, डोळ्याचं आहे, हाताचं आहे, कोणाचे बोट इथनं कट कट होऊन जातात,
तर खैर बोटांचा काही प्रॉब्लेम नाहीये, पण डोळा हा शरीराचा खूप महत्वाचा अंग आहे. हो. तर आपण ही मांग केलेली आहे, पण आता सध्या 30% जे तुला मिळालेले आहे ते योग्य आहे. आणि 30% मिळाल्यामुळे शासनाचे बेनिफिट तुला सध्या तरी नाही घेता येणार. हो. ठीक आहे. आपण याच्यावरती विषय घेतलेला आहे. काम होईल, मला अशी शाश्वती आहे येणाऱ्या भविष्यामध्ये. हो, ठीक आहे. ठीक आहे ताई. बोला भाऊ, काय म्हणता तुम्ही? नाव सांगा पूर्ण. देवीदास रामजी ठाकरे. काय? देवीदास ना लिहू द्या मला. देवीदास रामहरी रावरी ठाकरे. रामहरी ठाकरे. किती पर्सेंटेज आहे भाऊ तुमचे? 63 आहे सर. आणि काय प्रकार आहे दिव्यांगांच्या? हाताच आहे. हाताचा आहे म्हणजे हात काय झाला, पोलिओ आहे की ऍक्सिडेंट मध्ये कट कट झाला किंवा काय? कोणता? पोलीस आहे. हे वाला हात आहे ना त्यांचा, अच्छा तर अच्छा. हे नाही होत. पोलिओ आहे हाताला. कोणता हात आहे? राईट हँड, लेफ्ट हँड? डावा आहे. लेफ्ट आहे. यवतमाळ वरूनच आहे तुम्ही? हो. चिसगावचीच आहे. चिसगावचेच आहे मी. अच्छा अच्छा, चिचगावचीच आहे ना? ऑनलाईन फॉर्म नेर तालुका. वय किती आहे दादा तुमचं? 40 आहे. 40 आहे का? हो. बरं बरं. आणि संपर्क नंबर काय आहे? 9850 9850 51 27 51 27 81. 51 27 81. ठीक आहे ठीक आहे. काय विषय आहे सांगा. आहेत सर. तुमच्या काय काय मार्गदर्शन करू तुम्हाला? बोला. मार्गदर्शक आपल्याला जरा लोन पाहिजे होतं. लोन पाहिजे होतं. हो. वय 40 वर्ष आहे ना? ठीक आहे, मिळू शकते तुम्हाला. हो. हां, चालेल, मिळेल मिळेल. याच्या अगोदर कधी लोन घेतलेलं आहे तुम्ही? नाही, काहीच नाही सर. काहीच नाही घेतलेलं आहे ना? आणि काय व्यवसायाचा अनुभव आहे तुम्हाला? काय प्रकारचे व्यवसाय करतो. तुमचा व्यवसाय सांगा ना, काय करू शकता? दुकान टाकू, किराणा सर. बरं, घर स्वतःचं आहे? हो. बरं बरं, ठीक आहे. बोला बोला. बोला. कोणाकडे मार्गदर्शन? मार्गदर्शन कोणासंग करा सर? बँकेवाले ते देत नाही. तर तुम्ही समाज कल्याणमध्ये हा. दिव्यांग मित्रांकरिता बीज भांडवल योजना आहे. हा. त्या योजनेअंतर्गत 1.5 लाख रुपयाचं लोन हा. दिव्यांगांना दिले जाते, ज्यामध्ये 20% सबसिडी राहते. हो. हे लोन ग्रामीण आणि शहरातील दिव्यांगांना दिले जाते. आता 20% सबसिडी म्हणजे 30,000 रुपये हे तुम्हाला शासनातर्फे सबसिडी दिल्या जाते, म्हणजे ते 30,000 परत करण्याची गरज नाही आहे. आणि 1,20,000 रुपयावरती तुम्हाला जो काही बँकेचा इंटरेस्ट आहे तो भरावा लागतो. हो. तर तुम्ही या लोन करिता, तुमची ग्रामपंचायत आहे का? हो. हा, ग्रामपंचायतला तुम्ही फॉर्म भरा बीज भांडवल योजनेचा, हो. आणि तिथून ते काम पुढे वाढवून समाज कल्याण दिव्यांग विभागातर्फे तुम्हाला ते मंजुरी मिळेल. बोला, काही आणखी प्रश्न तुम्हाला? तर माझ्या भावाचं नाही का, मी सायकल रिक्षाचं केलं होतं, फॉर्म वगैरे भरला होता. ग्रामपंचायत मध्ये फॉर्म कुठे मिळते? ग्रामपंचायत वाले एक्सेप्ट नाही करणार. हो हा, सर, सर. ते सांगा ना, फॉर्म कुठं मिळेल? त्या सरांना विचारत आहे मी, अमोल सरांना. हो हो. त्यांनी काय हॅलो? बोलले ते काय सर काय बोलले
ग्रामपंचायत मध्ये फॉर्म मिळते. सरांना हो. मी विचारतोय सरांना की फॉर्म हं. कुठे मिळते ग्रामपंचायत मध्ये. बरं ठीक आहे. कोणाकडे मागायचं? ग्रामपंचायतमध्ये कोणाकडे फॉर्म मागायला पाहिजे? माझा प्रश्न तुम्हाला आहे. हा तुम्हीच सांगा कोणाकडे? कोणाकडे मागायला पाहिजे, तुम्हीच सांगा ना. ते लोक सर ग्रामपंचायत वाले बोलले सर, फॉर्मच नाही आहे ना. असं काही आहे नाही म्हणते ना आमच्याकडं. मी मांग गेली होती त्यांच्याकडं. बरोबर. असं काही आहे नाही म्हणे आमच्याकडं. नाही. आणि कोण तुम्हाला सांगणारे आहे कर्ज भेटते अपंगाले, तर त्याचं नाव आम्हाला सांगा असे बोलते. ठीक आहे, बरोबर. त्यांचा नंबर मला द्या, आता मी लगेच लाईनवर बोलतो. हम्म. कोण असं म्हणते तर आपण बोलू त्यांच्या संग. पंचायत समिती समाज कल्याण मध्ये आहे सर ते लोन. आपल्या ग्रामपंचायत मध्ये फॉर्म आले का? तुमच्याकडे आहे का ग्रामपंचायत मध्ये फॉर्म? नाही माझ्याकडे नाही आहे. नाही ना. नाही असं काही माहित नाही म्हणे. त्या दिवशी मी जाऊन आली परवाच्या दिवशी, तर असं काही आमच्याकडे आहे नाही म्हणे अजून. आलं तर सांगू म्हणे. पंचायत समितीला जाऊन तुम्हाला हे करायला लागते म्हणे. बरोबर. पंचायत समितीमध्ये किंवा समाज कल्याण अमरावती म्हणजे डिस्ट्रिक्ट जिल्ह्याच्या ठिकाणी. तुमचा जिल्हा कोणता आहे ते? यवतमाळ. यवतमाळ जिल्हा या ठिकाणी समाज कल्याण ऑफिसला जावं लागेल. हो का? जसं आमचा जिल्हा अमरावती जावं लागेल. ग्रामपंचायतला नाही. हो. ग्रामपंचायतला नाही. ग्रामपंचायतीचे सचिव कडून ते फॉर्म घ्यायचे किंवा हा. सरपंच यांच्याकडून फॉर्म घ्यायचे. ते म्हणतील तुम्हाला आम्हाला याची माहिती नाही आहे, ते तुम्हाला हेच उत्तर देतील, पण ते फॉर्म देण्याची जबाबदारी त्यांचीच आहे. त्यांची हो का? हो, ही जबाबदारी त्यांचीच आहे. नंबर देऊ का तुम्हाला? बोलता ग्रामसेवक अधिकाऱ्यासोबत हे फॉर्म ग्रामपंचायत तुमच्या ग्रामपंचायत अपंगाला वाटप करण्यात यावे म्हणून. ठीक आहे. नंबर देऊ का? तुमच्या जे चिचगावचे किंवा चिचगावचे जे सरपंच असेल, नंबर देऊ का सर त्यांचा? हो देऊन द्या. नंबर पाठवून द्या, मला व्हॉट्सअप करा. WhatsApp करा. काढा लागेल. देऊन द्या. सरपंचाचा देऊ का उपसरपंचाचा देऊ? नाही, सरपंच ते. सरपंच काय अधिकारी ग्रामसेवक अधिकाऱ्याचा नंबर सर. अमोल सर मी लहान आहे, मी छोटा आहे, ग्रामीण मधला आहे, मला समजत नाही. सरपंच काही नाही, अधिकाऱ्याचा नंबर बघा सर. मराठी संध्या राऊत. व्हॉट्सअप करून द्या मला, मी बोलतो लगेच. बरं व्हॉट्सअप करते सर. हो चालेल. असं सांगते म्हणलं. व्हॉट्सअप करा. तेव्हा कधी तात्काळ पाहिजे लगेच. आता लगेच पाहिजे लगेच फोन. हे असं डिसिजन पाहिजे, असं नाही पाहिजे. सांगा. 1 मिनिट सर. 1 मिनिट. ते तसं हे केलं का येऊन जाते सहज. काहीच म्हणून आहे. नाही सर, मी टाकते सर तुम्हाला व्हॉट्सअपला. तेच दिसून नाही राहिला तो. म्हटलं की तुम्ही आरामात टाका, संपर्क नाही करा. आता 7:15 वाजले, लोक झोपले राहतात, कोणी कोणत्या मूड मध्ये राहतात. एवढ्या सकाळी लोकांना फोन लावायला बरोबर नाही. कोणाला बोलणं बरोबर आहे का अशा वेळेस? आपण आहे नाही ना, बरोबर. बाकीचे दिवस आहे. हो आहे. ऑफिशियल बरं ठीक टायमिंग आहे 10 ते 7चा राहते लोकांचा. आपण कसा त्रास देणार त्यांना, सांग, आहे की नाही? बरोबर आहे. हो, आणि मी ते ई रिक्षासाठी केलं. तुम्ही मला नंबर दिला तर ते सर माझ्यासोबत बोलले की सांग, म्हणजे त्यांनी डबल काही रिस्पॉन्सच नाही दिला मला. तुम्ही कोणत्या तारखेला जॉईन झाले होते? मी आतापर्यंत 4 ते 5 वेळा झाली सर. 18 तारखेला झाली, एक पहिली वेळा. तारीख कोणती आहे? हा? पहिली तारीख कोणती आहे तुमची? 18. 18 काय, फेब्रुवारी? हो. तर मी पण ई रिक्षाचा फॉर्म भरला होता सर, माझ्या भावाच्या नावानं. हे दोघं पण बहीण भाऊ असे हेच आहे सर. बघा, काही समजून घ्या तुम्ही.
की ई रिक्षा जो आहे तो 100% आणि 90% वाल्यांनाच दिला जातं किंवा खूप झालं तर 80%. सर मी माझ्या भावाचं सगळ्या 90%. काय माझ्या भावाचं 90% आहे अपंगात सर्टिफिकेट. आहे ना तर सर. बरं. त्याचा नाही का ई रिक्षाचा फॉर्म भरला होता पण मिळालंच नाही. अगं हो, तर वाटप आता किती संख्या आहे बघ. कसं आहे की अप्लिकंट किती आहे, समजा 1,000 अप्लिकंट आहे किंवा 500 अप्लिकंट आहे आणि ई रिक्षा जर 20 आहे तर 500 मधून 20 दिल्या जाईल ना ताई. मग सर थांबा थांबा. मी ई रिक्षा फॉर्म भरून आणि मला ते चायनीज फ्रूट थाली भेटली. आता मग यायला काय सांगायचं आहे तसं? काय काय मी ई रिक्षाच्या फॉर्म भरून आणि मला चायनीजचा तो ठेला मिळाला. तो काय आता हा कामात बी नाही पण काय नाही. हा गोष्ट अशी आहे, ई रिक्षा फॉर्म भरून तुम्हाला एखादी जरुरी नाही का ई रिक्षा भेटणार म्हणून. नाही, कसं आहे बघा, त्याचे मापदंड आहे, तुम्ही समजून घ्या. काही काही मी हे नाही म्हणत आहे की अधिकाऱ्यांची चुकी नाही आहे. अधिकाऱ्यांची नक्कीच चुकी राहते, बरेचदा त्यांना मॅनेजमेंट करावं लागते. परंतु अधिकाऱ्याच्या चुकीमुळेच नाही मिळत आहे सर. हा अधिकाऱ्याच्या चुकीमुळेच नाही मिळू शकत आहे. ते लोक जे जवळचे आपले हे आहे, ज्यांना गरज आहे, ज्या व्यक्तीला, त्याला नाही देऊ शकत ते. मी आणि काय जे लोक म्हणणार, आहे हे आहे, मला माहिती आहे, मी पाहिलं, मी समाज कल्याण ऑफिसला जाऊन स्वतःच्या डोळ्यानं पाहिलं. जो व्यक्ती त्यांच्या जवळचा असेल, खूप काही असेल, त्या लोकांना ते पटकन करून देते काम. म्हणून तर आणि आपल्याला जे जवळ लोक त्यांच्या म्हणूनच तर आपल्याला जवळचे बनायचे आहे ना. आता आम्ही कसं कारण जवळचं बनणार आहे, आम्ही ग्रामीण भागातलं सर. अरे, तर म्हणून तर मी आहे ना. पहा आता तुम्ही, म्हणून तर मी तुमचं मार्गदर्शन घेताय वेळोवेळी. 500 दिव्यांग आहे आणि ई रिक्षाच्या 20 वाटप करायचे आहे. 500 जर दिव्यांग आहे आणि ई रिक्षाच्या 20 वाटप करायचे तर 20च वाटप होईल ना, 480 लोकांना नाही भेटणार. कळलं का? तर हाच विषय आहे. त्यामुळे आपल्याला नेहमी कनेक्ट मध्ये राहावं लागते. जसं आता 300 ई रिक्षाचा वाटप झाला हं, मागे मध्यंतरी, त्यातले 152 आपल्या दिव्यांग जनसंवाद कार्यक्रमामधून आपण जे रिकमेंड केले त्यांना मिळाले. हं. 152. आणि जर आपला हा कार्यक्रम नसता राहिला किंवा दिव्यांग माझ्यासोबत कनेक्ट नसते राहिले तर ते 152 लोकांना नाही मिळाले असते. जेव्हा की मी माझ्याकडून पण जवळपास 300-400 नाव दिले होते, पण त्यातले 152 लोकांना मिळाले. असं आहे ते. नाही, तुम्ही मला कॉन्टॅक्ट नंबर दिला, त्याच्यासोबत बोलणं झालं माझं. त्यानं काही पुन्हा रिस्पॉन्स दिला नाही. त्यांनी मला फक्त ओसी मागितली. तुमचं नाव काय यवतमाळ, म्हटलं पूर्ण? मीनाक्षी विजय शृंगारे. हा आहे नाही पण तुमचं नाव इथे. सर आहे सर, 18 तारखेला होती, 11 तारखेला होती, मी मागच्या याच्यात होती. नाही, मला पहिली तारीख सांगितली असती ना, बरं झालं असतं. 18 तारीख आहे सर, हा, मीनाक्षी विजय शृंगारे. आता लक्षात ठेवा लागेल. मी तुम्हाला काही कामं दिले होते, ते झाले का? वसुली किती झालेली आहे ही माहिती द्या म्हटलं होतं. वसुली 1600 रुपये वाटप केले सर. 2 लाख रुपये वसुली झाली. अच्छा. हा, आणि 1600 रुपये वाटप केले. यांना 200 रुपयाचा चेक मिळाला, यांना 200 रुपयाचा चेक मिळाला. गावातनी मी हे केला तर मी तुम्हाला 2000 सांगितले. बरोबर. आणि हे लिहिलं होतं आपण इथं, मुन्ना यांना बोलवा, यांना संपर्क करा. हो, केला. मुन्ना बोलेवार, ते यवतमाळचे होते ते ना? हो. म्हणजे हे आपले कॉन्टॅक्ट नंबर इथले. दिला, तुम्ही बोलले, मी बोलले त्याच्यासोबत, जाऊन भेट घेतली. तर ते त्या दिवशी दिग्रसला गेले होते. अच्छा. तर त्यांनी दुसऱ्यासोबत बोलायला लावलं, ते केलं. तर ओसी वगैरे घेऊन ते म्हणे आता सध्या नाही जमू शकत म्हणे तुमचं काम. का बरं? म्हणजे असं काही सांगेल आहे का? म्हणे. ओसी मागितली त्याने फक्त मला व्हॉट्सअपला दिली मी, तर त्यांना काही डबल काही रिस्पॉन्स दिला नाही. आता त्याच्यानंतर मी 2 दिवस झाले त्यांना मेसेज केले, मेसेज वगैरे पाहिले. तर मी म्हणलं सर तुम्ही माझं काम काही केलं नाही तर कोणतं काम म्हणून ते मला विचारलं त्यांनी. मी म्हणलं ई रिक्षासाठी तुम्ही मला ओसी मागितली, दिली म्हणलं, तरी तुम्ही काही हेच नाही. त्याच्यानंतर काही त्यांनी रिप्लाय दिला नाही मला. बर. सर माझ्या भावाचे पण त्याला- document दिले आहे. गाव पातळीवरच आहे आपलं.
ऑनलाईन झाला आहे ना तो चेक एक वेळा चेक करायला ऑनलाईन झालाय सगळंच झालंय तिचं दिलं ना मी दिलं त्या दिवशी उशी दिली. हे कसं करते ते मीनाक्षी शुंगलेचे दादा आपल्याला ते ई रिक्षाचं करायचं होतं, त्यात काही प्रोसेस झाली का आपली पुढे? छापील अर्ज नाही घेतला, देऊन दिलं ते बाईला काही समजत नाही, जास्त त्रास देते ते. हा टाकल्यावर ई रिक्षा कसं भेटणार आहे ते मे एप्रिल मध्ये चालू होणार आहे म्हणे, काय बोलतो मी. अच्छा अच्छा. तर आपण तिथे किती काही माहित पडलं किती रिक्षा वाटप करणार आहे, काय करणार आहे तर सध्या? चालणार आहे, देणार आहे बाजारात. लोकांना येणार, लोक जेवढे येतात त्यांचे आता सुरू चालू आहे. चार्ज घेणं चालू आहे. ठीक आहे ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये आता तो क्रायटेरिया जो आहे 80%चा. बरं हा. नाही बरोबर. छापील अर्ज म्हणजे कसं? बरोबर बरोबर. फॉर्म येतो ना तो. हो हो हो. ठीक आहे ठीक आहे. तर एप्रिल मध्ये असं काही माहिती पडली आहे ना आपल्याला? बरं बरं बरं. ओके ओके ओके. आता किती दिव्यांग आहेत दादा क्यू मध्ये आपल्या यवतमाळचे? म्हणजे किती? नाही हे यवतमाळ म्हणा किंवा जिल्हा म्हणा, किती असे 80-90% दिव्यांग आहे एक साधारणतः? हो हो, ई रिक्षा वाटपचे. हो का? समाजसेवक काम करते ते पुत्र असं नाही, हँडिकॅप ई रिक्षा हे सर्व करून देतात ते, त्याला सांगतात. म्हणजे आपले समाज कल्याण अधिकारी कोऑपरेटिव्ह आहे का बोलून करतात ना? आता किती अर्ज आले काही आयडिया? सध्या नाही, कसं आहे जिल्हा परिषद बॉडी आहे. अच्छा. आता प्रशासक आहे. आता मागच्या वेळी मीच होतो ना जिल्हा परिषद सदस्य. हो. आता ज्या निवडणुका झाल्या तर आपले लोक जाणार, टेन्शन आपलं किती करतोय. ठीक आहे. यांना काय सांगू, ते छापील अर्ज भरून घ्या म्हणून का? त्यांना समजून सांगा, त्या बाईला जास्त नाही का मेसेज करू नका, पिन फालतू मेसेज करते, काही कामाचं नाही, काहीच नाही. ठीक ठीक ठीक. आणि ते बाई थोडं मग ते बरोबर नाही वाटत आहे. हा हा. नाही तो कसा आहे, तो जो आहे ना पेशंट गुंग ते बोलू नाही. आहे ना, बोलता येत नाही त्यांना. हो का? तो अपंग आहे ना, म्हणून मला बोलायला लागत आहे म्हणा. अच्छा 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 अच्छा. नाही नाही नाही. ठीक. बर बर. नाही नाही, ते त्यांची प्रोसेस राहते, समजू शकतो मी. बरोबर. ठीक आहे. किती अपेक्षा आहे सध्या? ठीक 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 आहे ठीक आहे. हो चलो ओके. मीनाक्षीताई, तुम्ही काय करा, तो जो समाज कल्याणच्या आणि ती सर ऐका ना, छापीव अर्ज 4 वेळा केला मी, तुम्हाला सांगितलं होतं ना. तर यांनी मला काय सांगितलं, तुम्ही फक्त आता ते जुनी ओसी दिसत नसेल तर एक लेखी करून सन्या ओसी द्या म्हणे मला. तर मग मी म्हणलं ठीक आहे, मी ओसी देतो. मग मी तिथं पुन्हा अर्ज केला, विनंती अर्ज. मी एवढ्या वर्ष झाले बा अर्ज केलेला आहे, पण मला ई रिक्षा मिळाला नाही. तर काय कारण आहे काय नाही, मला माहिती मिळण्यात यावी म्हणून मी एक त्यांना छापीव अर्ज करून सन्या दिला. त्याची ओसी त्यांनी मला मागितली, मग मी ती दिली. काय प्रॉब्लेम नाही. हा, ज्या पद्धतीत त्यांनी मला सांगितलं त्या पद्धतीत मी केलं. तर ते काय म्हणे, तुम्ही अपंगाला इथे आणा, ते व्यक्ती मॅड आहे. तुम्हाला मी त्या दिवशी एक दिवस व्हिडिओ कॉल करून दाखवला ना,
ते हम्म, कोणीही माणसावर वगैरे बावरते ते काही आपल्याला आगोट्यात येत नाही एकदम. त्याला बरं. कमीत कमी 4 ते 5 लोक म्हणजे बावरले तर 4 ते 5 लोक सांभाळायला लागते. अच्छा अच्छा. हा तर म्हणून मी त्यांना कधीच कुठं नेत नसतो सोबत. मी स्वतः एकटी जात असते. ठीक आहे, काही हरकत नाही. हम्म, तुम्ही ते एकदा छापील अर्ज नाही का, हम्म. जो एकदा भरून घ्या तुम्ही तो फॉर्म. तुम्ही मॅन्युअल भरलेला आहे असं माहित पडलं. हो छापील का? अर्ज बरं करून मला टाकेल. छापीवर जर टाक जा बरं, तो भेटून नाही राहिला इथं. पंचायत समितीला पण नाही मिळाला, हा, समाज कल्याण ऑफिसला पण नाही मिळाला. नाही मिळाला. नाही. ते म्हणे आम्ही आता सध्या देऊ नाही शकत म्हणे, ऑनलाईन करा आणि जेव्हा ऑनलाईन पोर्टल निघल तेव्हा तुम्ही संपर्कात राहा म्हणे, तेव्हा तुम्हाला देऊ शकतो म्हणे, आम्ही सध्या नाही देऊ शकत म्हणे. हो, तर आता बरोबर आहे, कारण मॅन्युअल जे अर्ज आहे नाहीच्या बरोबर घेतले जात आहे. हम्म, आणि जर घेतले पण ना, तर मी तुम्हाला वास्तविकता सांगतो की रेकॉर्ड जो आहे तो फक्त ते तुमच्या समाधानासाठी घेतले जातात. रेकॉर्ड खूप कमी प्रमाणात सांभाळून ठेवतात. हो. म्हणजे वास्तविकता ही याला नाहीच आपण ठेवत म्हणलंही तरी चालते, नाहीच हा, ठेवत म्हणलंही तरी हा, चालते. बस आता तुम्ही समजून घ्या. मला हेच म्हणायचं आहे, तुमच्या समाधानासाठी फॉर्म घेईल आणि तो तिथेच पडला राहील त्या डेस्कवर, आणि तो तर दुसऱ्या दिवशी. पडणार आहे कागदानुसार. मी त्याला बोलली पण तुम्ही हे कागदानुसार आमचे घेऊन भरून ठेवता म्हणलं, आम्हाला 20, 25, 30 रुपये खर्च येते. आणि जर आम्हाला ते रद्दीचे भात विकले तर आम्ही त्याच्यातनी भजे खाऊ शकतो. हे शब्दात मी तिथं बोलून आली त्याला. कारण जेव्हा ते वाटप होईल ना, जसं यांच्याकडे आता कोटा नसेल, हम्म, यांच्याकडे जेव्हा बजेट येईल आणि बजेटमधून किती वाटायचे आहे जेव्हा हे ठरेल, समजा हम्म, यांना 20 वाटायचे आहे किंवा 25 वाटायचे आहे, तेव्हा हम्म, मग हे कामाला स्फूर्तीने लागतील. आणि हम्म, मग ते ऑनलाईन जे पोर्टल आहे त्याची नोंदणी सुरू होईल, आणि त्यामधून मग ज्यांनी अर्ज केला, समजा 50 लोकांनी अर्ज केला, तर ते मग ते हम्म. जवळचे जे लोक आहे, रेफरन्सचे जवळचे जे कंटिन्युअस फॉलोअप देत आहे, या लोकांना मग ते देतील. हो, हीच प्रोसेस आहे. हो, तर माहिती आहे मला, मी पाहून आली. पण आता सर, एक महिला म्हणून मी नेहमी त्याच्या टच मध्ये राहू शकतो का, हे तुम्ही मला सांगा. नाही, कसं आहे, आपल्याला समाज कल्याण अधिकारी वगैरे जे आहे थोडंसं फॉलोअप द्यात राहावं लागेल. आपण जसं एकदा फॉर्म भरून दिला नंतर मग बोललोच नाही ना. तसं केलंच नाही सर. मी 4 वेळा फॉर्म भरले आतापर्यंत. त्याच्या चक्रा मारू मारू शेवटी त्रस्त झाली. लोक म्हणते हे पागल आहे, म्हणते हिला काही कामं नाही आहे, धरली की यवतमाळ यवतमाळ जाते आणि येते. आज मला काही थोडा खर्च लागत असेल का ते यवतमाळला जाणं येणं, जरी तिकीट 30 रुपये आहे, 100 तर रुपये सरळ चालले जाते माझे. तुमची धडपडच तुम्हाला यश मिळवून देईल. लोक काय म्हणतात ते सोडा, तुम्ही जाताय नाही, येताय. तो विचारच नसते करत मी लोकांचा, म्हणूनच हे करते. हा, हिला काही जायचं. कामं नाही म्हणते, हे स्वतः म्याडवानी इकडे तिकडे फिरत राहते म्हणते, लोकांना फिरवते म्हणते. हा, ठीक आहे मग, काही मी हरकत 3 ते नाही. 4 वेळा खूप वेळा गेली आतापर्यंत. म्हणून शेवटी मी तुमचा मार्ग घेतला. काहून तर मी जाऊन त्रस्त झाली. 4 वर्ष झाले. कोरोनाच्या आधीपासून चक्रा टाकल्या मी. नाही नाही, तुमचं काम लाईनअप आहे. मला त्यांनी सांगितलं एप्रिल किंवा मे मध्ये वाटप होईल, तर आपण हं, तुमचं काम नक्कीच काढू. पण तुम्ही बरं. संपर्कात राहा, काही विषय नाहीये. काढू, नक्की ठीक काढू. आहे. ठीक ठीक आहे. आहे ना. बारा सर, एक हे होतं. मला अपंगाचं ते 2 लोक आहेत त्यांचं हे करून द्यायचं आहे कंट्रोल. कंट्रोलचे कसं आहे की कंट्रोलचे फॉर्म निघतात, तर आता निघालेले आहे का? हो, आहे. तर ते लोक म्हणजे निघालेले आहे आपल्या याच्यातून. तर आमचं कंट्रोलवाला जे आहे तर ते तर काही करतच नाही. तर मला एक सांगितलं की म्हणजे मुख्य अपंगाच्या नावानं हे असलं पाहिजे म्हणते कुपन. काय असलं तर पाहिजे? अपंगाच्या नावानं कुपन पाहिजे म्हणताय ते. कुपन म्हणजे? आपलं रेशन कार्ड हा हा हा. ते जे आहे ते अपंगाच्या नावानं द्या म्हणताय तुम्ही करून. मग तशी जर तांत्रिक अडचण असेल तर करावं लागेल ना ते आपल्याला. सर, आता हे म्हणजे माझे भास्करी जे आहेत म्हणजे हे आहेत अपंग, म्हणजे मूर्खच आहे. तर माझे सासरे आणि ते त्यांच्या दोघांचं कंट्रोल वेगळं आहे. तर ते हम्म. म्हणते तुम्ही मुख्य व्यक्ती अपंगाला करा. मुख्य व्यक्ती अपंगाला होईल का ते त्याच्यातनी? मुख्य व्यक्ती कसं होईल? आहे का नाही? ते म्हणते मुख्य व्यक्ती आम्हाला अपंग पाहिजे म्हणते. तर ठीक आहे, चालेल ना, तसंही करता येईल. यांचं कसं करता येईल? ह्या जे आपले तुमचे जे दीर आहे, हं, त्यांचं सेपरेट जे आहे त्यांचं हे हं. करून द्या मला. त्यांचं सेपरेट राशन कार्ड करा. मुख्य व्यक्ती ते होऊन जातील, त्यात काय आहे.
म्हणजे त्यांचं वेगळं करावं लागेल मग. हा, वडील आणि मुलगा आहे आणि हो जर कंडिशन आहे की मुख्य व्यक्ती पाहिजे आहे, हो असे तर खूप कमी लोक मिळतात, तर त्यामुळे त्यांचं राशन कार्डच सेपरेट करून घ्या. आता ते म्हणतील की यांचं राशन कार्ड सेपरेट होणार नाही हो कारण यांचे लग्न झालेलं नाहीये, यांच्या परिवार यांच्या मागे नाही, मग हे नवीन अट टाकतील असे. हो, तसं झालं ना. वापस आली ना मी 2 वेळा तिथून त्याच्यासाठी. म्हणून तर सांगत आहे तुम्हाला कसं करू त्याच्यासाठी आता हा, मी. त्याच्यासाठी काही नाही, असे 4 कलेक्टर कुपन आहे माझ्या गावात. हा 4 हे आहेत तर मला करायचे आहे. आणखी आहे. खूप सारे आहे असे लोक गावात. माझ्याही भावाचं नाही झालं. यांच्या हिच्याकडे माझ्याही नाही झालं. भावाचं नाही झालं, 35 आलं कुपन. नाही, तो नियमच आहे की जर परिवारामध्ये कोणी मुखिया आहे हं, तर ते सेपरेट नाही करत. परंतु हं. जर आपल्याला आता कंट्रोल जर घ्यायचं आहे तर मग तर ते कंट्रोल मग घेईल कसं जर तो मुखिया नाही. आता आयदर ती मुखियाची शर्त खतम करा, हा, नाहीतर मग यांना मुखिया बनवा, बनवा आहे की नाही. आहे की नाही? हा, तर असे गावात कमीत कमी 15 लोक आहे माझ्यावाल्या. त्यांचा हो, पण तोच आता प्रश्न 15 लोकांना तर कंट्रोल नाही देणार ना. नाही. 15 लोकांना कंट्रोल नाही देणार. अपंग आहे त्यांच्या घरी अपंग आहे. त्यांचं म्हणणं आहे की भेटलं पाहिजे मग अपंगाला 35. मिळालंच नाही आमच्या इकडे अपंग लोकांना बरं. नाही, तुम्हाला म्हणजे काय राशन पाहिजे आहे की हो, राशन अच्छा 35 किलो धान्य. अच्छा 35. अच्छा, ते म्हणत आहे का तुम्ही? अच्छा 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 अच्छा, नाही, याला अशी काही शर्त नाही आहे की त्याच्या नावाने पाहिजे, तो मुख्य असं पाहिजे, त्याच्या नाही. नावाने पाहिजे असं काही नाही आहे ना. मी पण हे लोक समजलो देत की ते राशनची जे दुकान राहते ते तुम्हाला तुमच्या नावाने रजिस्ट्रेशन घ्यायचं आहे, कंट्रोल. नाही रजिस्ट्रेशन नाही घ्यायचं. त्याच्यासाठी अच्छा, 2-3 वेळा offer आली सर तुम्हाला मला राशन नाही. पाहिजे. नाही नाही, राशन मिळते ना, आता सध्या बंद आहे महाराष्ट्रामध्ये. हं, महाराष्ट्रामध्ये आता 90%, 90-95% ठिकाणी बंद आहे राशन. कुठेच मिळत नाही आहे 35 किलो. परंतु हं, अशी काही शर्त नाही आहे की तो मुखिया पाहिजे. मुखिया पाहिजे जर अशी काही शर्त असेल त्यांची, तर ते कोणत्या GR मध्ये लिहून आहे ते दाखवा म्हणायचं, किंवा आम्हाला लिहून द्या म्हणायचं. एक सर्वात सुंदर सोपा उपाय, ते म्हणतील तुम्हाला की मुखिया जर असेल तरच आम्ही 35 किलो देऊ किंवा नाही देऊ. तर अशी काही शर्त हं. नाही आहे. तर या केसमध्ये आपण असं बोलायचं की ठीक आहे बाबा, नाही देत तर नको द्या, लिहून द्या असं मला तुम्ही तुमच्या लेटर हेडवरती. जे काही लोक म्हणतात राशनचे की तुमच्या द्वारे लिहून द्या की मुखिया नसल्यामुळे आम्ही यांना राशन देऊ शकत नाही, असं लिहून द्या म्हणा. विषय संपला. ते कागद घेऊन आपण कलेक्टर साहेबाकडे बसून जाऊ, काही विषय नाही. स्वतः येईल मी त्या केससाठी तुमच्याकडे. तर ठीक आहे. मी त्यांच्याकडून लिहून घेतो मग ते. हा, ते लिहून द्या म्हणा मला की असा कुठे नियम आहे, आणि GR पण द्या म्हणा की बरं ठीक आहे ना, मग तसंच करते. असं काहीच नाही आहे. असं काहीच नाही आहे. पण हा, तर असं गावातले म्हणते, 15 लोक आहेत त्यांचं पण ते 15 लोकांचा प्रश्न हाच आहे. 35 किलो धान्य द्यायला मिळत नाही राहिलं. ते ते बंद आहे आता. ते राशन कोणालाच मिळत नाही आहे. पण हो. राशन जेव्हा मिळेल तेव्हा असा कोणताच नियम नाही आहे की तो घरच्या मुखिया पाहिजे. बरं ठीक आहे ना. तो ते मुखिया दिव्यांग पाहिजे अस- म्हणतात. तो दिव्यांग असणं गरजेचं आहे, आणि त्याचं अंत्योदयचे कार्ड झालं पाहिजे. जे अंत्योदय हा, चढलं पाहिजे, तर ते ऑनलाईन मध्ये पण अंत्योदय चढवून घ्या, नसेल चढलं कोणाचं तर. नाही चढवत आहे त्यांनी. गावातनी आज 18 वर्ष झाले 3 वेळा दिलं मी त्याला सांगितलं, तर ते चढूनच नाही देत आहे. ते म्हणते त्याच्या नावानं मुख्य कुपन पाहिजे म्हणताय. नाही नाही, मी याच्या प्रोसेस सांगतो तुम्हाला. ते नाही करतील. तुम्ही CSC सेंटर किंवा आपले सरकारमधून या प्रोसेस करा. 300-400 रुपये लागतील. ठीक आहे ना, चालेल ना. ऑनलाईन मध्ये या प्रोसेस टाकून ठेवून द्या. उद्या समजा काही झालं असतं तर तुमच्याकडे ती पावती राहील की आम्ही ऑनलाईन सुद्धा अर्ज केलेला आहे. हं, हं. कळलं का? अशा भरपूर केसेस येतात माझ्याकडे. तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करा. ऑनलाईन वाला तो व्यक्ती 250-300 रुपये घेईल आणि तो हं. रजिस्ट्रेशन करून ठेवून देईल. ते पावती तुमच्याकडे घेऊन घ्या. ही पावती आम्ही ऑनलाईन पण केलेलं आहे, तुमच्याकडे पण वारंवार आलेलो आहोत, तरी आम्हाला मिळत नाही, मग आपल्याला बोलता येईल. बरं ठीक आहे. एवढं करून घ्या. आणि हो, ई रिक्षासाठी संपर्कात राहा. तो हो. एप्रिल महिना म्हणून राहिले ते भाऊ. एप्रिल हां. होत असेल तर तुम्ही तिथले जे समाज कल्याण अधिकारी आहे हं, हं. त्यांच्या जर मला संपर्क नंबर मिळून दिला तर मग मी डायरेक्टच बोलतो. आता माझ्याकडे सध्या डायरेक्ट नंबर नाही आहे त्यांच्याकडे, त्यांच्या म्हणजे आम्हाला नाही मिळू शकत सर. तुम्हाला मिळेल तो नंबर. नाही, मला मिळेल, नक्कीच मिळेल. हां, तर तुम्ही मला पहा मिळेल तो तुमच्या. नंबर. पण असं मिळेल, पण कसं आहे की तुम्ही आता याच्या पुढे कधी समाज कल्याणच्या ऑफिसला जाल ना, हं.
तर तुम्हाला मी सांगतो की तुम्ही एवढी धडपड करत तिथे यवतमाळला जाता, नेरवरून जाता, चिचगाववरून, तर याच्या पुढे तुम्ही जाल तर डायरेक्ट कोणाशी न बोलता समाज कल्याण अधिकाऱ्यांशी जाऊन बोलायचं. ते भेटत असेल तरी ठीक आहे, नाही भेटत असेल तरी थांबायचं, पण त्यांनाच भेटायचं. त्यांच्या पाठीवर नाव काय आहे ते हा सगळं लिहून आणायचं. हालाकी ते बरं नाव ठीक वगैरे मला मिळून जाईल 2 मिनिटात, माझ्यासाठी काही मोठा विषय नाही आहे. तरी पण तेच तुमच्या म्हणते. धडपडीमध्ये या गोष्टी ऍड करा तुम्ही. बरं ठीक चालते, मी आहे. तो टाकते तुम्हाला फोटोज टाकते त्या अधिकाऱ्याचं तिथे हा, जाऊन. व्हेरी गुड, टाका. हं. यवतमाळ, यवतमाळ कारण करतात, थोडं फॉलोअप द्यावं लागते. हो फॉलोअप द्यावं लागते, होतात काम. बरं ठीक आहे ना, करते ना मग मी ते. ठीक आहे. हो ठीक आहे. चला, ओके ओके. ताईच्या प्रॉब्लेम सारखा यांचा प्रॉब्लेम आहे. सोमवारी यांना मी स्वतः तहसील मध्ये घेऊन जातो. कोणाला तहसील हॅलो सर. मध्ये? हॅलो, हॅलो. हॅलो, पियुष चव्हाण म्हणून तिथे दिसत आहे. पियुषजी चव्हाण, सहाय्यक आयुक्त आहे समाज कल्याणचे, डिस्ट्रिक्ट सोशल वेलफेअर यवतमाळ. यांच्याशी बोला तुम्ही जाऊन. नंबर पण आहे, पण हा नंबर लागत नाही. ठीक आहे, बोला. नेक्स्ट कोणाला बोलायचं आहे? हॅलो सर. बोला. सर मी 25 तारखेला जॉईन झालतो विश्वनाथ लांडगे लातूर. आता तुम्ही रिझ्यूम सेंड केलेला असेल ना? हा केलो सर, डॉक्युमेंट सेंड केलो सर सगळं. हा, तर त्यावर होतील ना आता कारवाई. ते तुमच्या जाईल ना तिकडे, कलेक्टर डिपार्टमेंटला जाईल आमच्याकडून. हा सर, तेच आठवण हा करून द्या म्हणलं सर. हा, ठीक आहे ना, चालेल. ठीक आहे सर. काही रिव्हर्ट आला की नक्कीच तुम्हाला कळू. तुमच्या जॉबचा विषय आहे, बीएड तुम्ही शिकलेले आहात. हो सर. हो सर. त्यांच्याशी बोलून जर आता ज्या काही भरत्या निघतील किंवा ज्या भरत्या काढल्या जाईल त्यात तुमचे नाव आम्ही रिकमेंड करूच करू. ठीक आहे सर. थँक्यू सर. सर नमस्कार. हो, नमस्कार सर. सर माझं मी काल फोन केलता, राहुल निलावार, उदगीर, लातूर डिस्ट्रिक्ट मधून बोलतोय सर. बोला बोला. मी नाव तर लिहून मी प्रायव्हेट जॉब करतोय. नाव लिहून घेतो अगोदर. हो सर. पूर्ण नाव सांगा सर. राहुल चंद्रकांत निलावार. जिल्हा लातूर. जिल्हा लातूर आहे ना? हा. हो सर. तहसील काय आहे सर? तहसील उदगीर येतं सर. उदगीर. हा. आणि विलेज उदगीरलाच राहता की विलेज आहे? प्रॉपर इकडे देवणी म्हणून आहे, मी राहतो उदगीरला. तुम्ही उदगीरला राहता ना? ठीक आहे, प्रॉपरच लिहून टाकतो ना मी. हो सर, प्रॉपर बरं. देवणी आहे. आणि दिव्यांग तुम्ही स्वतः? हो, मी स्वतः आहे सर. किती पर्सेंट आहे? 42% आहे सर. उजवा हात नाही, म्हणजे उजवा हात काम करत नाही सर व्यवस्थित. राईट हँड आहे ना? हा सर. बरं बरं. वय किती आहे तुमचं? वय माझं आता 36 आहे सर. 36-37 वर्ष वय आहे. 36 आहे. अच्छा, अच्छा. आणि व्यवसाय, जॉब वगैरे? प्रायव्हेट जॉब करतोय सर. इकडं ह्याच्यामध्ये मेडिकल खात्यामध्ये करतो जॉब. अच्छा अच्छा. हा, तर मी TDS भरतोय सर. TDS भरताय? हा. किती भरताय? म्हणजे आता जे आमचं क्रायटेरिया सर, आता काय 17-18 हजार रुपये वार्षिक जात होतो. 17-18 हजार रुपये वार्षिक जातो म्हणजे ठीक आहे. हा. त्याच्यासाठी सर ते मानधनचा जो क्रायटेरिया आहे तो मला बसेल का? नाही. प्रायव्हेट जॉब आहे सर. आता म्हणजे धरली तर धरली, नाही तर सोडली तर सोडली, असा विषय असेल. फोन करू शकता का तुम्ही मला आता लगेच? लगेच? हो. कोणत्या नंबरवरती करू सर? मी तुम्हाला मंचवरती नाही सांगू शकत सोल्युशन. मला लगेच फोन करा, मी तुम्हाला सांगतो. 99222041. स्क्रीनवरती आहे 9922204100. 100. ओके सर, करतो सर. ते आहे नंबर माझ्याकडे. हा, या नंबरवरती करा.
आणखीन एक सर. हॅलो सर. आता जो एसटीचा जो काढलेला आहे क्रायटेरिया त्यांनी जो स्मार्ट कार्डचा. हॅलो सर. हाँ बोला. स्मार्ट कार्डचा जो एसटीने काढलेला तो आहे 1 मार्च पासून तो अंमलात आणायला लागेल. पण तो आपल्यासाठी आहे का? हो. मग त्या कार्डसाठी तर त्यांनी म्हणजे तिथं रांगा भरपूर आहेत सर. आणि अशी काही वेगळी रांग नाही. म्हणजे आपल्यासाठी वेगळी आणि लोकांसाठी अशी वेगळी काही रांग नाही. सगळे एकाच रांगेमध्ये आहेत. तुम्ही माझं पाहिलं असेल तर मी ते कॅन्सल करण्याकरताच प्रयत्न करत आहे. हा बघितलं सर मी ते पण. हा मला ते मंजूरच नाही आहे तो विषय. हा सर. पण आता त्या प्रोसेस आहे. एकदा अप्रुव्हल झालं की तुम्हाला माहिती आहे त्या कॅन्सल करणं खूप डिफिकल्ट टास्क आहे. बरोबर आहे त्याकरता सर. पूर्ण दिव्यांगांची एकी लीडर जे दिव्यांग क्षेत्रात कार्य करतात त्यांची एकजुटता या सगळ्या गोष्टी येतात. पण आपण हा ही सर. मांग मांडलेली आहे. करावं लागेल पण सध्या आपल्याला जर त्याचा बेनिफिट घ्यायचा आहे तर. बरं सर. हो. तुम्हाला तुम्हाला ते बोलायचं असेल तर मला लगेच फोन लावू शकता तुम्ही आपण. लगेच लावतो सर. हं. लिहतोय सर. लावतो. हो लावा ना. नमस्ते सर. नमस्ते दीदी, कैसे हैं? अच्छा हूँ सर. बढ़िया. सर मैंने ग्रुप बना दिखा के ग्रुप बनाया मैंने. अच्छा हाँ, आपका ग्रुप देखा मैंने, बहुत बढ़िया. अच्छा देखा प्रयास है. सर मुझे कॉन्फिडेंस है तो कि मैं बना पाऊंगी कि बना लिया मैंने. नहीं नहीं, अच्छा है. आप सर कल मैंने एक सेकंड, ये भैया से मैं बात कर लेता हूँ, ये राहुल जी से. देते. सर मी बोलतो ना त्या यवतमाळ सोबत. जी जय महान तेरी बाबा जी जय परमात्मा सत्य मर्यादा प्रेम करने कोई चिंतन करने. मेयर साहेब नमस्कार जी. नमस्कार नमस्कार. आता आले का तुम्ही? हो थोडं कामाने गेलो होतो बाहेर. हो का? काय काय तुमच्या म्हणता? मोद्याला ऊन निघली आहे? हा मोद्याला ऊन निघली आहे का म्हटलं? हो हो निघली आहे ना. मोद्याला कशी ऊन निघायची? कडोली मध्ये ऊन आहे ना मोद्याला ऊन आहे? मोदल निघाली आहे. त्या त्या कडोली वातावरण आहे, कोणीकडे कोणतंही काही होऊ शकते. हो का? ओके. यांच्याशी झालंय बोलणं राहुल निलावार सरांसोबत. कोणा बोलायचं आहे नेक्स्ट? टेक्नो KL8 काय आहे? कोण आहे टेक्नो? टेक्नो KL8, तुम्ही तुमचा परिचय द्यावा.